हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, हा जो व्हिडिओ आहे ना, तो बुधवारचा आहे आणि बुधवारी बघा मी चिकन थाली बनवली होती. जसं की सुका चिकन आणि ग्रेव्ही चिकन, त्याच्यानंतर राईस, तांदळाची भाकरी, सोलकढी असा काहीतरीचा बेत होता. तर चला तोच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सुकं चिकनसाठी काय काय लागतं म्हणजे चिकन थालीसाठी तेच तुमच्यासोबत शेअर करणार. तर चला बघूया. तर इथे आहे ना मी चिकन चांगलं धुवून घेतलेलं आहे. स्वच्छ सगळं क्लीन वगैरे केलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे. इथे ना मी फोडणीसाठी कांदा कट करत आहे. तर बारीक कांदा कट करून घेणार आहे. कारण की ना कसं तुम्ही डायरेक्टसुद्धा चिकन बनवू शकता. पण मेन काय आहे ना, की मला थोडंसं डुग्गूसाठी थोडंसं अळणी चिकन काढावं लागतं. कारण तो तिखट खात नाही ना म्हणून. तर इकडे आहे ना मी एक शिट्टी देऊन घेणार आहे म्हणजे शिट्टी देणार आहे चिकनला फोडणीला देऊन आणि लगेचच गॅस बंद करणार. कारण आहे ना मग कसं ते कुकरमध्ये आहे ना चिकन भरपूरच गाळा होऊन जातं. खरं तर कुकरमध्ये मी सहसा जास्त असं चिकन शिजवत नाही. पण असं फटाफट जर करायचं असेल आणि झटपट असेल ना तर ह्या म्हणजे छोट्या-छोट्याशा टिप्स आहेत. म्हणजे कुकरमध्ये चिकन हे करावंच लागतं. तर इथे बघा मी ना कुकर ठेवलं आहे. कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे बारीक कट केलेला आणि तो चांगला असा फ्राय होऊन द्यायचा आहे लाल होईपर्यंत. इथे मी ना खोबरं, अद्रक आणि लसूणचं वाटण घेतलेलं आहे. जे मी तुम्हाला नेहमी सांगते की मी हे बनवून ठेवते. कारण की काय होतं आपल्या कोणत्याही भाज्यांना हे वापरण्यामध्ये येतं म्हणून. तर इथे आहे ना मी असं हे वाटण टाकून घेणार आहे आणि असं चिकनला तुम्ही फोडणी दिली ना तर खूप छान अशी टेस्ट लागते बघा आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. तर मी डुगूला म्हणजे असं पीस तर नाही देत चिकनचा, पण रस्सा थोडासा असा पाण्यासारखा देऊ नये ना म्हणून मी असं थोडं त्याला खोबऱ्याचं वाटण आणि अद्रक लसूणचं हे टाकते. कधी-कधी मी खोबरं नाही टाकत, अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकते. पण आज थोडंसं खोबरंसुद्धा म्हणजे आता होतं वाटण म्हणून ते टाकलं आहे. आता यामध्ये ना मी टाकणार आहे थोडीशी हळद, पाहू शकता आणि मीठ टाकून घेणार आहे आणि मग चिकन आपण चांगलं त्याच्यामध्ये फ्राय होऊन द्यायचं आहे. हळदीला तेलात कारण की खूप छान टेस्ट आणि स्वाद आणि कलर सुद्धा येतो बघा किती छान. ही पण हळद आहे ना तर मी घरी फ्रेंड्स, बनवलेली व्हिडिओ आहे आहे. ना स्किप न म्हणजे करता टणका पूर्ण तिखट बघा. बनवलेली. तुम्हाला रेडीमेड नक्की हळद आवडेल ही नाहीये ही. चिकन थाली ही मी घरी आणि बनवलेली आहे आवडली की मला बिना कमेंट बॉक्समध्ये मसाले नक्की सांगा तुम्हाला ते सगळं चिकन दाखवते थालीची मी ना. रेसिपी कशी वाटली ते. आणि चिकन आवडल्यास आपण लाईक, याच्यामध्ये शेअर, घेतलंय सबस्क्राईब सोयाबीन. नक्की करा फ्रेंड्स. तर इथे बघा मी आता चिकनसुद्धा असं टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व आहे ना आता मी एकजीव करून घेणार आहे. पूर्ण आपल्या चिकनला आहे ना मसाला म्हणजे जे कांदा आणि वाटण जे होतं ना ते सगळं असं लागलं पाहिजे आणि त्यात मुरलं पाहिजे आपलं चिकन चांगल्या प्रकारे. जर तुम्ही अगोदरच मॅरिनेट करून जर ठेवलं ना चिकनला तरीही खूप बेस्ट म्हणजे खूप छान अशी टेस्ट लागते. आता बघा मी ह्याच्यामध्ये आहे ना मीठसुद्धा टाकलेलं आहे चवीपुरतं. कारण की मीठ तर टाकणं मस्टच आहे. मीठ नाही टाकलं तर मज्जा नाही येणार खाण्यासाठी. तुम्ही असं अळणी सूपसुद्धा पिऊन बघा. खूप छान आणि टेस्टी लागतं. माझ्या लहानपणी माझी मम्मी आहे ना, मला अळणी सूपच असं म्हणजे भातासोबत वगैरे गरमागरम काढून द्यायची आणि खूप छान लागायचं ते, टेस्टी लागायचं. तेव्हापासूनची मला म्हणजे ते आवडतंच. मी थोडं तरी घेऊन काढून खाते आणि आता तर डुग्गूसाठी काढावं लागतंच कंपल्सरी. त्याच्यामुळे डुग्गूसाठी आणि इशीसाठी दोघांसाठी सुद्धा. इशी मिक्स खाते, तिखट रस्सा आणि फिक्का रस्सा असं आणि डुग्गूला हे काढून ठेवावंच लागतं म्हणून. तर आता आहे ना मी चांगलं चिकनला मॅरिनेट म्हणजे त्यामध्ये सगळं मिक्स होऊन दिल्यावरती ना मी त्यामध्ये गरम पाणी टाकलं आहे. तर आपल्याला जेवढं लागेल ना तेवढंच गरम पाणी टाकायचं आहे. एकदम पण जास्त पाणी टाकायचं नाही आहे. नाहीतर सगळी चव उतरून जाते त्याची आणि टेस्ट नाही लागत त्याच्यामुळे. तर या डब्यामध्ये थोडंसं वाटण लागलेलं होतं. त्यात पण मी थोडंसं पाणी टाकून आता एक शिट्टी टाकून म्हणजे करून घेणार आहे कुकरची. कुकरला इथे शिट्टी होईपर्यंत ना आपण वाटणाची तर आता तयारी बघा ह्याला मी करणार शिट्टी आहोत. व्हायला ठेवते तोवर तर आपण चला दुसरी कुकरला म्हणजे इथे वाटण मी कसं आता एवढी बनवायचं ते अद्रक सुद्धा घेतली तुम्हाला ती सांगते. चिरून घ्यायची. कधी-कधी एक एमर्जन्सी छोटं असल्या ना खोबरं फ्रेंड्स, घेतलेलं तर मी आहे. घाई-गडबडीत हे कच्चंच ओलं वाटण खोबरं आहे बनवते. आणि कांदा तर घेतलाय कच्चंच अगदी वाटण कांदा बनवते नाही कधी-कधी घातलेला. म्हणजे तर आता कांदा, मी ना खोबरं अद्रक असं हे मी चिरलेली फ्राय आहे. नाही करत. पण तसंही आता टेस्ट हे खूप बघा छान मी लागतो अद्रक कारण की चिरून मग घेतलंय वाटण आहे ना आणि छान एकदम असं बारीक बारीक मसाल्यामध्ये फ्रायसुद्धा होतं आपला लाल मसाला वगैरे टाकून. तेव्हासुद्धा त्याला एक छान असं तेलसुद्धा सुटतं. तर खूप मस्त टेस्ट लागतो तेव्हासुद्धा. आणि असंसुद्धा तुम्ही म्हणजे कांदा वगैरे असं फ्राय करून, खोबरं फ्राय करून वगैरे जरी वाटलं ना तरीसुद्धा खूप छान टेस्ट लागतो. तर इथे आहे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं कट करून ठेवत होती. कारण की मला आता उभा-उभा कांदासुद्धा कट करून घ्यायचा आहे म्हणून.
तर इथे ना हे माझ्याकडे ओलं खोबरं होतं, पण ते ओलं खोबरं आहे ना म्हणजे नारळ फोडलं ना त्यामध्ये ना हा खोबरा निघाला, म्हणजे की पाणी आटलेलं होतं आणि खोबरं पण हे थोडं असं ओलसर सुकं असं दोन्ही टाईपमध्ये होतं. म्हटलं चला वापरूया. तर इथे आहे ना बघा मी 2 कांदे घेतलेत. आता मी ह्याला आहे ना उभं चिरून घेणार आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला माझे रेसिपीज कशा वाटतात, माझे व्हिडिओज कसे वाटतात, थोडंसं रुटीन व्हिडिओ येत नसेल तुम्हाला, म्हणजे घरच्या बाकीच्या नाही फक्त रेसिपीज येत असेल, तर लवकरच तुम्हाला रुटीन व्हिडिओजसुद्धा पूर्णपणे येतीलच नक्कीच. तर अजून थोडं इतकं काय माझं रुटीन स्टेबल नाही आहे, कारण तर इशीला सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत, बाहेर येणं जाणं, तर त्यामुळे ना असं रुटीन एक फिक्स असा बसलेला नाही आहे. इथे जा तिथे जा असं होत आहे. तर असो मग तुमच्यासोबत ते सुद्धा रुटीन मी शेअर करेल. आता कसं ईशीची स्कूल चालू झाल्यावरती रोजचं रुटीन असणारच आहे. तिचं टिफिन, तिचं स्कूल वगैरे, अभ्यास वगैरे हे सगळंच असेल. तर ते सुद्धा तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. आणि आता कसं आहे ना, सुट्ट्यांना पण बरेच दिवस नाही राहिले, 10 दिवसच आहे. कारण ईशीचं 2 तारखेपासूनच स्कूल चालू होत आहे, 2 जूनपासून. त्याच्यामुळे. तर इथे बघा मी ना कांदा चांगला तेलामध्ये फ्राय होऊ दिलाय आणि असं एकदम छान लालसर झालाय कांदा. मग मी त्यामध्ये थोडीशी खसखस टाकलेली आहे. तर आहे ना खसखस टाकल्यावरती ना एक ग्रेव्हीला छान असा घट्ट आणि टेस्टसुद्धा खूप छान येतो. भारी भन्नाट लागते आणि कलरसुद्धा खूप मस्त चढतो. तर म्हणून मी ना थोडी खसखस ही टाकतच असते. कसं होतं मुलं अशीच खसखस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही खात. ड्रायफ्रुट्समधले म्हणा किंवा असं आपल्या गरम मसाल्यातल्या वस्तू जरी असल्या ना ज्या खाण्यासारख्या असल्या, तर मुलं ते खात नाही. त्यांच्या ते दाताखाली आल्यावरती त्यांची चिडचिड होते. ते टाकून देतात, थुंकतात, फेकतात. तर त्याच्यासाठी ना असं आपण बारीक वाटण करून किंवा पेस्ट बनवून जर त्यांच्या जेवणामध्ये टाकलं ना, तर त्यांना ते बरोबर गपचूपपणे, निमूटपणे खाऊन घेतात. तर असं आहे. तर इथे कांदा वगैरे माझा चांगला फ्राय होऊन झाला आहे. आता मी इथे आहे ना कांदा मी प्लेटमध्ये काढून घेतला आणि आता इथे ना मी खोबरं फ्राय करणार आहे. तर खोबरं आणि अद्रक हे मी एकत्रच फ्राय करून घेणार आहे. कारण अद्रक फ्राय व्हायला पण थोडा वेळ लागतोच त्यामुळे. तर तुम्ही म्हणत असाल एवढे मोठे-मोठे कट केले, तर हो, मोठे-मोठे कट केले आहेत मी, कारण की खिसणीने मी ग्रेड करून नाही घेतलेलं आहे. असेच मोठे-मोठे चाकूने कट केले, पण तसेसुद्धा छान लागतात. जास्त लवकर असे भाजले म्हणजे एकदम काळवटपणा नाही येत. एकदम पण ग्रेड केले ना फ्रेंड्स, तर लगेच जळायला लागतं खोबरं, त्याच्यामुळे. आता मी त्यामध्ये ना लसूणसुद्धा टाकलेलं आहे. तर लसूण, अद्रक आणि खोबरं हे आपण छान प्रकारे फ्राय होऊन देऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता खोबरं पण आपलं छान असं फ्राय झालं आहे. कोथिंबीर संपली होती माझ्याकडची, कारण की बाजारात जायला नाहीच मिळाले अजून. तर जे काही आहे ऑनलाईन मागवते आहे मी. आणि इथे ना टोमॅटोसुद्धा मी कच्चाच टाकलेला आहे, कारण की टोमॅटो हा लगेच गळतो आणि मसाला पुन्हा फ्राय करावा लागतो, तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा तो चांगल्या प्रकारे शिजून होईल. तर मी ना 2 छोटे-छोटे टोमॅटो घेतले होते, ते सुद्धा टाकलेत. तुम्हाला टोमॅटो टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकायचा असला तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल. तर इथे बघा मी पूर्ण वाटण आता मिक्सरमध्ये करायला घेणार आहे. तर बघा इथे ना आपलं वाटण एकदम छान आणि फाईन पेस्ट झालेली आहे वाटणची, पाहू शकता. तर आता मी इथे ना गॅस लावला आणि मी ज्या पॅनमध्ये मी कांदा आणि खोबरं फ्राय केलं होतं ना, त्याच कांद्यामध्ये मी वाटणसुद्धा फ्रायच करून घेणार आहे. आणि हे ना माझं लोखंडाचं पॅन आहे. इतका चांगला आहे ना हा, खूपच छान आहे आणि मस्तपैकी म्हणजे सगळ्या वस्तू अशा मस्त होतात, जळत नाही आणि एकदम असं व्यवस्थित भाजी बनते वगैरे. तर मला ना हा पॅन फार आवडतो बनवायला वगैरे. तर इथे बघा मी ना आता घाटी मसालासुद्धा टाकून घेतला आहे यामध्ये आणि ह्याला आहे ना छान असं फ्राय होऊ देणार आहे. तर इथे बघा किती छान असं तेल सुटलं आहे ना वाटणला. इथे पाहू शकता तुम्ही. किती मस्त तेल सुटलं आहे आणि कलरसुद्धा बघा किती छान भन्नाट आलेला आहे. पाहू शकता तुम्ही. तर मी दोनदा असं थोडा मसाला खालीवर करून झाकण ठेवलं, परत शिजायला ठेवलं, परत झाकण ठेवलं, परत शिजायला असं केलं आहे. तर आता बघा किती छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मी मसाला म्हणजे तेल जरी जास्त नाही टाकलं असलं ना भाजीमध्ये, तर मसाला आमचा एवढा छान झाला आहे ना, की त्याला आपोआप तेल वगैरे सुटतं आणि खूप छान असा कलर येतो. तर इथे बघा आता मी ना पीस जे आहेत ना चिकनचे, ते मी काढून ह्या पॅनमध्ये टाकून घेणार आहे आणि वाटणमध्ये ना ह्याला सगळं एकजीव करून घेणार आहे.
आणि त्याचा जो अळणी रस्सा राहिलेला आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं वाटण टाकणार आहे आणि मसाल्याचा तडका देऊन त्याला तिखट असं सार बनवणार आहे त्याचं. तर पाहू शकता बघा किती छान झालं आहे ना, आणि कलरसुद्धा आत्ताच बघा किती सुंदर आला आहे. अजून थोडा वेळ जर ह्याला शिजत ठेवलं ना, अजून छान टेस्ट पण येणार आणि कलरसुद्धा येणार. टेक्स्चर पण बघा, एक चिकनच्या पीसला बघा किती छान असं वाटण वगैरे व्यवस्थित लागलेलं आहे ग्रेव्हीचं. तर आता मी थोडंसं झाकून ठेवलं होतं. आता मी काय करणार आहे, तोवर आहे ना पॅनला एका साईडला ठेवून देणार आहे आणि इथे रस्सा बनवण्यासाठी ह्यावरती कुकर ठेवून घेणार आहे. तर त्यातला जो फिका रस्सा जो होता ना, तो बघा इतका राहिला आहे आणि त्याच्यासाठी ना मी थोडंसं वाटण वाटीत काढून घेतलं होतं. तर ते सुद्धा मी आता ह्यामध्ये टाकलं आहे, पाहू शकता. तर बघा किती छान असा कलर आलेला आहे ना. अजून याला आपण थोडंसं जेव्हा हे टाकू ना, काय म्हणतात ते, मसाल्याचा तडका देऊ ना, तर अजून सुंदर टेस्ट येईल आणि कलरसुद्धा. तर आता आहे ना मी मीठ टाकायला विसरले होते. तर आता मी आहे ना दोन्हीमध्ये मीठ टाकून घेतलं आहे, सुकं चिकनमध्ये आणि ग्रेव्हीच्या सारमध्ये, म्हणजे चिकनच्या सारमध्ये सुद्धा. आणि आता सगळं एकजीव करून घेणार आहे, कारण मटण आपलं सगळीकडे, म्हणजे चिकनला आपल्या सगळीकडे मीठ लागलं पाहिजे असं. आणि मी थोडंच मीठ टाकलं आहे, कारण की फिक्कं चिकन बनवताना आहे ना, सॉरी सारखं मटणच येतं आहे. तर फिक्कं चिकन बनवता आहे ना, त्यामध्ये मी मीठ टाकलं होतं चवीपुरतं. म्हणून आता थोडं टाकलं आहे, कारण की वाटण असलं ना की अजून मीठ हे लागतंच त्यामुळे. तर इथे आता मी हे झाकून ठेवलं आहे आणि आपला रस्सा बघा किती छान असा उकळला आहे ना. आता तोवर आहे ना ह्याला आपण थोडंसं स्लो गॅसवरती होऊ देऊया. आणि बघा इथे आहे ना मी वरून थोडासा मसाला टाकला आहे. वरून जर असा कच्चा मसाला थोडा टाकला ना, तर त्याचीसुद्धा चव खूप छान लागते कधी-कधी. आणि खूप छान, म्हणजे ह्या अशा सारवाल्या ह्याच्यामध्ये तुम्ही वरून थोडासा मसाला टाकून बघा. एक वेगळी टेस्ट येते आणि कलरसुद्धा. तर इथे पाहू शकता बघा, कारण की ऑलरेडी मसाले हे आपले भाजलेलेच असतात. म्हणून इतकं काही नसतं की त्याला तेलात फ्रायच करायला पाहिजे. आता मी एकाच गॅसवरती हे सगळं व्हायला ठेवलं आहे, तोवर मी इथे सोलकढीची तयारी करत आहे. तर इथे ना मी हे रेडीमेड कोकोनट मिल्कचे पाऊच मागवले होते, म्हणजेच खोबऱ्याचं दूध. तर हे मी ना 3 मागवले होते आणि हे आहे कोकम आगळ. त्यानंतर मी इथे थोडीशी साखर घेतली, थोडंसं मीठ आणि ना माझ्याकडे म्हणजे काळं मीठ आणि चाट मसाला ना, हे सगळं संपलं होतं. खरं तर मी ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये टाकते आणि छान असा टेस्ट येतो. बऱ्याचशा म्हटलं तर चाट मसाला, आमचूर पावडर आणि काळं मीठ, परत थोडं असं जिरं पावडर वगैरे हे सगळं टाकते. पण जे आहे आता मी त्यामध्ये सीधं सिंपल बनवणार आहे. असंही खूप छान लागते ही सोलकढी. तर बाहेरच्या हॉटेलपेक्षा आहे ना, इशीच्या पप्पाला आहे ना, माझ्या हातची घरची सोलकढी फार आवडते. मी कधी-कधी आहे ना, घरीच वेळ असला ना, तर घरीच ओल्या नारळाचं म्हणजे नारळ फोडून त्याचं सोलकढी वगैरे बनवते. ओल्या नारळाचं दूध काढून वगैरे त्याचं सोलकढी वगैरे बनवून घेते. तर तीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन, की कसं बनवायचं ते. जर आपल्याकडे कधी-कधी कुठे-कुठे आपल्याला हे खोबऱ्याचं दूध मिळत नाही. त्याच्यामुळे आपण रेडीमेड जर असेल तर ते आपण असं घरच्या घरी पण करू शकतो, जर नारळ अवेलेबल असेल तर. तर ते सुद्धा. तर इथे ना मी 3 पाऊचमध्ये होते तेवढं सगळं कोकोनट मिल्क काढून घेतलं आहे आणि ह्यामध्ये ना थोडीशी साखर टाकणार आहे. गोडवा, थोडासा हलका गोडवा लागण्यासाठी. नंतर ना चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेणार आहे. आणि थोडंसं, म्हणजे थोडं नाही, बरंचसं असं थोडं कोकम आगळ लागतंच ह्याच्यामध्ये. खूप छान चव येते. आणि हे कसं माझं 2 टाईमाचं आहे ना, कारण हे मी थोडं अर्धं बनवून ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये संध्याकाळसाठी आणि आताच्या दुपारसाठीचं. म्हणजे रात्रीसाठी जेवणानंतर आणि आत्तासाठीचं. तसं मी 2 टाईम बनवून, तर 3 पाऊचमध्ये बघा आहे ना सोलकढी इतकं घट्ट झालं होतं ना, मला थोडंसं कोकम आगळ कमी वाटला म्हणून मी अजून 2 चमचे टाकलं आहे त्यात. आणि आता त्याच्यामध्ये ना मी बर्फ टाकून घेतला आहे. मग आपण याला छान असं फेटूया, कारण की दूधचं हे कसं ना, थोडे-थोडे गोळे-गोळे हे राहतातच घट्टपणा जर असला तर. तर हे कोकोनटच्या पण दुधाचा आहे ना थोडासा घट्टपणा होता. तर त्याला आहे ना आपण विस्करच्या साहाय्याने असं चांगलं मिक्स करून घेणार आहोत.
तर बघा मी हे सगळं असं मिक्स करून घेते, कारण आपण साखर पण टाकली होती ना, ती सुद्धा मिक्स झाली पाहिजे. तर आता मी विस्करच्या साहाय्याने बघा असं फेटवून घेते. आपण रवी कसं फिरवतो, रवीने डाळ कशी घोटतो, तसं आपल्याला हे विस्करने पण आहे ना असंच घोटून घ्यायचं आहे हे सगळं. बघा किती छान असं फेस आलं आहे, म्हणजे आपलं सगळं एकजीव झालेलं आहे आणि खूप मस्त लागतं हे. तर बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे माझी थाली रेडी झाली आहे. सुकं चिकन, तांदळाची भाकर, साधासा भात, सोलकढी आणि चिकनचं सार. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला मग भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही सुद्धा अशी रेसिपी बनवून बघा आणि मला नक्की सांगा. चला मग बाय बाय.